योगेश्वर चिदंबर कृपात्मक तनुसोधी जयत्वाचार्य योगराट श्रीनिवास महागुरु जय श्रीराम. बंधू आणि भगिनींनो, 22 जानेवारी सोमवार 2024 रोजी अयोध्येमध्ये श्री रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान सन्माननीय श्री मोदी साहेबांच्या हस्ते झाली. खूप मोठा आनंदाचा दिवस, उत्साहाचा दिवस. 500 वर्षाच्या हिंदूंच्या संघर्षाला यश आलं, अंधार नाहीसा झाला आणि सनातन हिंदू धर्माचा सूर्य उगवला. किती मोठी आनंदाची गोष्ट. त्यासाठी आपल्या पंतप्रधानांनी मोदी साहेबांनी 11 दिवसाचा उपवास केला, 11 दिवस अन्नत्याग केला, भूमीवर शयन केलं, एक मोठं तप केलं आणि ते तप करून शुचिर्भूत होऊन पवित्र होऊन आपल्या पवित्र हाताने पवित्र मनाने रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली. आणि प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्याचे कोषाध्यक्ष, श्रीकृष्ण जन्मभूमी न्यास मथुराचे उपाध्यक्ष वंदनीय आचार्य श्री गोविंददेवगिरी महाराज यांच्या हस्ते श्री रामलल्लाच्या चरणामृत प्राशन करून त्यांनी आपला उपवास सोडला. त्या प्रसंगी बोलत असताना आचार्य श्री गोविंददेवगिरी महाराज मोदी साहेबांविषयी म्हणाले, राजर्षी आहेत, श्रीमंत योगी आहेत, आपले मोदी साहेब संन्यस्त वृत्तीचे पंतप्रधान आहेत, अशा प्रकारची विशेषणे श्री गोविंददेवगिरी महाराजांनी वापरली. छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलं. समर्थ रामदासांचं त्यांनी वचन सांगितलं, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, यशवंत कीर्तिवंत, सामर्थ्यवंत वरदवंत, पुण्यवंत नीतिवंत, जाणता राजा, श्रीमंत योगी, राजर्षी. पहा, ही विशेषण जी छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत. आचार्य गोविंददेवगिरी महाराज म्हणाले की आपले मोदी साहेब सुद्धा तसेच आहेत, राजर्षी आहेत. देश 145 कोटी लोकसंख्या असलेल्या देशाचे, या महान लोकशाही असलेल्या देशाचे ते पंतप्रधान आहेत, राजा आहेत. एवढा असूनही ते ऋषी आहेत, म्हणजे ते राजर्षी आहेत. पहा, तपस्वी आहेत, नियमाने राहतात, यशवंत आहेत, कीर्तिवंत आहेत, सामर्थ्यवंत आहेत, वरदवंत आहेत, पुण्यवंत आहेत. जसे शिवाजी महाराज होते तसे मोदी साहेब सुद्धा आहेत. या दोघांमधली ही साम्यस्थळ आहे. पहा, आचार्यांनी अशा प्रकारे त्यांचं वर्णन केलं, ही सिमिलॅरिटी सांगितली दोघांमधली, की शिवाजी महाराज 32 मन वजनाच्या सोन्याच्या सिंहासनावर बसून 360 किल्ल्यांचे स्वामी होऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना होऊन सुद्धा हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. पहा, हे परमेश्वराचं कार्य, हे माझं नाहीये. या वृत्तीनं शिवाजी महाराज राहतात, वृत्तीनं संन्यस्त आहेत, कुठल्याही मोहमायेमध्ये अडकलेले नाहीयेत. तसेच आपल्या देशाचे पंतप्रधान सुद्धा कुठल्याही मोहमाया ममतेमध्ये अडकलेले नाहीयेत. आचरणाने शुद्ध आहेत. पहा, मनाने शुद्ध आहेत, देशाचाच विचार करतात, देशासाठी जीवन जगतात. ह्या दोघांमधलं त्यांनी साम्य सांगितलं. पहा, 2014 नंतर या देशामध्ये बदलाला सुरुवात झाली. 370 कलम हटलं, समान नागरी कायद्याची चर्चा सुरू झाली, देशाच्या सीमा सुरक्षित झाल्या, भ्रष्टाचारावर आळा बसला, मंदिर वही बनाएंगे ही घोषणा सार्थ झाली, प्रत्यक्षात उतरली आणि रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली. भारत तेरे तुकडे होंगे म्हणणाऱ्यांवर वचक बसला. पहा, आज पाकिस्तानकडून एक गोळी येत असेल तर इकडून 100 गोळ्या जातात, तिकडून एक तोफगोळा येत असेल तर इकडून 10 तोफगोळे जातात. भारत देशाचा जगात आज नाव लौकिक वाढलेलं आहे. सनातन हिंदू धर्माचा गौरव वाढायला लागलेला आहे. हिंदू धर्माला तेज प्राप्त व्हायला लागलंय, हिंदू धर्माला उजाळा मिळतोय. जे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी 17व्या शतकामध्ये केलं, पडलेली मंदिरं शिवाजी महाराजांनी पुन्हा उभी केली, त्यांचा जीर्णोद्धार केला, माता भगिनींच्या अब्रूचं संरक्षण केलं, हिंदू धर्माचं संरक्षण केलं, गोर गरिबांना न्याय दिला. हे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. त्याच वाटेवरून आपले पंतप्रधान मोदी साहेब चालतायत. छत्रपती शिवाजी महाराजांचे ते विचार पुढे नेत आहेत. पहा, 350 वर्ष झाली शिवाजी महाराजांना होऊन.
आजही समाजामध्ये अफजल खान जन्माला येत आहेत, आजही शाहिस्ते खान जन्माला येत आहेत. मग शिवाजी महाराज जन्माला यायला नको का? आले पाहिजेत. आणि ते शिवाजी महाराजांचं स्वप्न साकार करण्याचं काम, शिवाजी महाराजांचं कार्य पुढे नेण्याचं काम, शिवाजी महाराजांचा विचार पुढे नेण्याचं काम आमचे मोदी साहेब करतायत. समर्थांनी म्हटलेलं आहे, सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख. केवळ भूतकाळामध्येच रमायचं का? आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा यावे असं वाटतं ना, शिवाजी महाराज पुन्हा जन्माला आले पाहिजेत असं वाटतं ना. आज ते आम्हाला मोदी साहेबांच्या रूपाने बघायला मिळतं. हे आचार्य किशोरजी व्यास यांनी त्या ठिकाणी सांगितलं. हे दोघातलं साम्य त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि पहा, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये काम काय केलं? दुष्टांना त्यांनी जरब बसवली, अफजल खानाचा कोथळा काढला, शाहिस्ते खानाची बोटं छाटली, 5 पातशाह्यांच्या उरावर बसून हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. मोगल, आदिलशहा, निजामशहा, बरीदशहा, इमादशहा या सगळ्या पातशाह्यांना धडा शिकवला आणि हिंदू धर्माचा झेंडा महाराष्ट्रामध्ये रोवला आणि या सगळ्या अन्यायी अत्याचारी राजवटींना लगाम घातला. आज तेच कार्य आपल्या मोदी साहेबांच्या हातून पार पडतंय. ही फार मोठी आनंदाची गोष्ट आहे. आम्हाला केवळ भूतकाळात रमायचं नाहीये, आम्हाला भूतकाळात जगायचं नाहीये, आम्हाला आज वर्तमानामध्ये तेजस्वी आणि ओजस्वी जीवन जगायचं आहे. आणि हा विचार त्या ठिकाणी आचार्य श्री गोविंददेवगिरी महाराजांनी मांडला. शिवाजी महाराजांनी सुरतेची होळी केली, एकदा नव्हे दोनदा. पहा, तेच मोदी साहेबांच्या प्रेरणेनं आमच्या भारतीय लष्कराने पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक केलं, एकदा नव्हे दोनदा. आज देशाच्या सीमा सुरक्षित झालेल्या आहेत, आपल्या देशाचा गौरव वाढतोय, आपल्या देशाचा मान सन्मान उंचावतोय, सनातन हिंदू धर्माला आज उजाळा प्राप्त होतोय. हे कार्य आज मोदी साहेबांच्या हातून होतंय. ही फार मोठी गोष्ट आहे. आणि हे साम्य आचार्य गोविंददेवगिरी महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलं. पण हे काही लोकांना टोचलं, वाईट वाटलं. वाटू द्या, काही फरक पडत नाही. लक्षात ठेवा, सनातन हिंदू धर्माचा सूर्य आज उगवलेला आहे. आचार्य किशोरजी व्यास यांनी त्या ठिकाणी अतिशय ठामपणे, अतिशय निर्भयपणे, अतिशय स्पष्टपणे आपले विचार मांडले. आज आम्हाला वर्तमान हवंय, आम्हाला उज्ज्वल भविष्यकाळ हवंय. तर पुन्हा हे महापुरुष आज आमच्यामध्ये जन्माला आले पाहिजेत. या महापुरुषांच्या वाटेवरून चालणारे आज महापुरुष जन्माला आले पाहिजेत, आमच्या समाजामध्ये तयार झाले पाहिजेत. ही आज काळाची गरज आहे आणि मोदी साहेबांच्या माध्यमातून ती आज पूर्तता होत आहे. मोदी साहेबांमध्ये आम्हाला आमचे छत्रपती शिवाजी महाराज दिसतात असं आमच्या सारख्या श्रद्धावंत माणसांना वाटतं. ते आचार्य किशोरजी व्यास यांना वाटलं. ते काही चुकीचं नाहीये, ते अगदी योग्य आहे. पहा, हिंदू धर्माचा गौरव वाढला पाहिजे, भारत देश विश्वगुरु झाला पाहिजे, तर छत्रपती शिवाजी महाराज आले पाहिजेत. त्यांचा विचार घेऊन पुढे गेलं पाहिजे. आणि हेच आचार्य श्री गोविंददेवगिरी महाराज यांना म्हणायचं होतं. तो विचार त्यांनी अगदी निर्भीडपणे त्या ठिकाणी मांडला. मी आचार्यांचं अभिनंदन करतो. जय श्रीराम, जय जय श्रीराम.